सावित्री सावित्री सावित्री, या देशाची तू सुकन्या, या मातीची आण. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. वर्षामागून सरली वर्षे, दुःख न पडले मागे. परंपरेने विणले होते आयुष्याचे धागे. सावित्री सावित्री सावित्री. ज्ञान कशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री सावित्री सावित्री. सावित्री सावित्री सावित्री. माझी शेवटची वेळ आली होती. मी माझे प्राण सोडला होता. यमदूत मला घेऊन चालले होते. माझ्या सावीने त्यांचा रस्ता अडवला. माझी सावी बोलली, सोडा माझ्या आजीला. मी माझ्या आजीच्या जीवाच्या रक्षणासाठी मी जळत्या निखाऱ्यांवर अनवाणी चालून कुलधर्म पार पाडेल. नाही सावी, थांब सावी, थांब जरा. मी तुला या विस्तवावर नाही चालू देणार. माझ्या डोळ्यासमोर तुला आत्महत्या करताना नाही पाहू शकत. नाही सांगितलं ना मी. तू नाही चालायचं या विस्तवावर. नाही चालायचं माझी सावी, नाही चालायचं. आई, आई तू का काळजी करतेस? हे काम याआधी बऱ्याच लोकांनी केलंय आणि खंडेरायांचा आशीर्वाद आहे ना माझ्या सोबत. गप्प बस. फार मोठी झालीस ना तू. आई आहे मी तुझी, मोठी आहे तुझ्यापेक्षा. सगळं कळतं कशात धोका आहे आणि कशात नाही. मी सांगितलं ना, तू हे धोक्याचं काम नाही करायचं. बाबा तुम्ही समजावा ना आईला. बाबा जर मी शपथ पूर्ण केली नाही तर फार अशुभ होईल. सावी योग्य बोलते, परंतु लक्ष्मीची चिंता सुद्धा योग्य आहे. जर खरंच आपल्या सावीला काही झालं तर काय होईल? सावित्रीला पेटत्या विस्तवावर चालताना पाहून खंडोजीच्या आईच्या मनात तुमच्याबद्दल राग वाढेल. ती पोलिसांकडे जाऊन तुमच्या विरुद्ध अभियोग चालवेल. तुम्हाला कारागृहात बंद करेल. अरे अरे ते सोडा श्री भाऊ. वस्तीतल्या लोकांचं काय म्हणणं आहे ते सांगा. छबू भाऊनी त्यासाठीच तर तुम्हाला तिथे पाठवलं होतं ना. तिथे तर त्याहून वाईट अवस्था आहे. अहो तिथल्या सगळेच्या सगळे लोक खंडोजीच्या आईला आपल्या आईपेक्षा जास्त मानतात. आणि जेव्हापासून तुम्ही त्यांचं डोकं फोडलंय. अरे मी कधी फोडलं श्रीधर? अरे ते तर त्या मारेकऱ्यांनी काठी मारली होती. वस्तीवाले सुद्धा म्हणत होते की तुम्हीच खंडोजीच्या आईचं डोकं फोडलं आहे आणि हे चांगलं नाही केलंय. तिथल्या सगळ्या लोकांच्या डोळ्यात राग होता. मी स्वतः त्यांना आपल्या डोळ्यांनी रागात खंडोजीच्या वाड्याकडे जाताना पाहिलं आहे. अहो काय करून घेतील ते दुबळे शेतकरी भाऊजींचं. अहो आपले भाऊजी तर पंतजींचे मेहुणे आहेत. त्यांच्यासारखेच ज्ञानी, त्यांच्यासारखेच महान आहेत. नारायण, जन आक्रोशासमोर मोठमोठी साम्राज्य ढासळली आहेत. मोठमोठे राजा संपलेत. तर छबूभाऊ कोण असे महान व्यक्ती आहेत? हेच बोलणार होतात ना तुम्ही. बोला बोला बोला. आता का गप्प बसलात? बोला. पण एक गोष्ट विसरू नका, ही व्यक्ती एक विद्वान व्यक्ती आहे, एक ज्ञानी व्यक्ती आहे. जर या व्यक्तीला राग आला ना तर त्या चुपच मूर्खा. बंद कर तुझी बडबड, नाहीतर मी तुझी मुंडी मुरगळेन. तुझा अनुमान अगदी बरोबर आहे श्रीधर. हे संकट जरा जास्तच वाढत चाललंय. अरे यातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग काढ, नाहीतर सगळं काही संपून जाईल. आपल्याच भाषेत सांगायचं झालं तर समस्येचं उत्तर तेव्हाच शोधता येईल जेव्हा त्याचं स्वरूप कळतं. एकदा जर आपल्याला कळलं
की तो खंडोजी आपलं पुढचं पाऊल काय उचलणार आहे. तरच आपल्याला काही विचार करता येईल. बोला ना बाबा, तुम्ही कसला विचार करताय? तुझे बाबा काय सांगणार? त्यांना सुद्धा सगळं समजतंय की कशात धोका आहे आणि कशात नाही. तू चल इथून, मी तुला हे काम करू नाही देणार. चल इथून. लक्ष्मी, मला माहिती आहे तुझी चिंता योग्य आहे, परंतु यावेळी तिचं कुलधर्म पार पाडणं जास्त गरजेचं आहे. या क्षणी तुझी माया तिच्या आड येऊ देऊ नकोस. तिने जो संकल्प केलाय तो तिला पूर्ण करू दे. हे काय म्हणताय तुम्ही पाटील? एवढ्या लहान मुलीने एवढी मोठी शपथ घेणं आणि तिला पूर्ण करण्याचा हट्ट करणं, हे काय योग्य आहे? लक्ष्मी, यावेळी योग्य अयोग्याचा प्रश्न उपस्थित करणंच योग्य नाहीये. हा आस्था आणि विश्वास ज्याच्या आधाराने अशक्य सुद्धा शक्य होऊन जाते. सावित्रीच्या संकल्पात खंड पडला, तिची शपथ तुटली, तर तुला तरी बरं वाटेल का? परंतु पाटील, तिची शपथ आणि हा संकल्प काही काळानंतर सुद्धा पूर्ण होऊ शकतो ना. जर हे काम काही वर्षांनंतर झालं तर कोणतं असं पाप लागेल? लक्ष्मी, जेव्हा हाच तर्क मी सावीच्या लग्नावेळी दिला होता तेव्हा तू तयार नव्हतीस, परंतु आज त्याच तर्काचा आधार घेऊन तू सावित्रीची शपथ खंडित करू इच्छितेस. हे देवाला दिलेलं वचन आहे, घेण्या देण्याचा विषय नाहीये. हा आस्था पडणार नाही. लक्ष्मी, तुझा देवावर तरी विश्वास आहे ना? सावित्री, तुझ्या आईचा आशीर्वाद घे आणि आपला संकल्प पूर्ण कर. पाटील दादा, पाटील दादा, कसं काय येणं केलं? सगळं काही ठीक आहे ना? आता तर काहीच ठीक नाहीये दादा. आता तर पाणी डोक्याहून जायला लागलंय. काय झालं? पाटील, पंतजींनी आई साहेबांना आपल्या मारेकरांकडून मारलंय आणि तुम्ही म्हणताय काय झालं? पंतजींना अजूनपर्यंत शिक्षा का नाही झाली? हो दादा, हे सगळे योग्य बोलतायत. जर आपण अजूनही गप्प बसलो तर पंतोजींकडे खूप चुकीचा अर्थ जाईल. त्यांचं धाडस अजून वाढेल. आम्ही तुम्हा सगळ्यांच्या भावना समजू शकतो, परंतु घाई करणं योग्य होणार नाही. याविषयी आम्ही विचार करू. केव्हा पाटील? आईला काल लागलाय आणि अजूनपर्यंत आपण विचार करतोय. आणि समजा जर असंच काही पंतजींच्या आईबरोबर झालं असतं तर काय गावात इतकी शांती राहिली असती? की मग तुम्ही असा विचार करता की ती फक्त तुमची आई आहे, आमची कोणीच नाही? की ते असं नाहीये. ती जितकी माझी आई आहे तितकीच तुमची सुद्धा आहे. मग आमच्या आईला मारणाऱ्यांना आणि त्यांचा अपमान करणाऱ्यांना अजून शिक्षा का नाही झाली? त्यांच्यावर अजून अभियोग का चालवला गेला नाही? आता तुमची सावित्री आपला कुलधर्म पार पाडायला चालली. एकदा तिचा संकल्प पूर्ण झाला
की आपण सगळेजण बसून यावर निर्णय घेऊयात. हे खंडेराया, मी कुलधर्म पार पाडण्यासाठी आणि तुझे आभार मानण्यासाठी जळत्या निखाऱ्यांवर चालण्यासाठी तयार आहे. माझ्या पूजेचा स्वीकार कर देवा. हे खंडेराया, माझ्या सावित्रीचं रक्षण कर. खंडेरायाचा विजय असो. 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 सावी, खंडेरायाचा विजय असो. 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 आई, खंडेरायाचा विजय असो. 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 आई, सावी, खंडेरायाचा 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 विजय असो. खंडेरायाचा विजय असो. खंडेरायाचा. पाटील दादा, गुन्हा घडलाय आणि यात कुणालाच शंका नाहीये की या गुन्ह्यातील गुन्हेगार छबुराव महाराज आहेत. ना त्याने फक्त आई साहेबांच्या डोक्यावर लाठी मारली तर हरी काकांवरही लाठीमार केलाय. जेव्हा केव्हा आमच्याकडून नकळत गुन्हा होतो तेव्हा न्यायाचं चाक जास्त वेगात फिरतं आणि जेव्हा सवर्णांचा प्रश्न येतो तेव्हा त्याची गती का मंदावते पाटील? शिक्षा ही फक्त आम्हा गरिबांसाठीच आहे का? नाही, असं नाहीये. गुन्हा कुणीही केला तरी त्याला गुन्हेगारच म्हटलं जातं आणि त्याला शिक्षा मिळतेच. परंतु न्यायाचा एक नियम असतो आणि तो नियम असा आहे की कुणालाही शिक्षा करण्यापूर्वी त्याचा गुन्हा सिद्ध झाला पाहिजे. छबुरावजींवर गुन्हा दाखल करण्यापूर्वी आपल्याला त्याच नियमाचा आधार घ्यावा लागेल. आता मी तुम्हाला सर्वांना विचारतो की या पंचायतीत कोण आहे जो छबुरावजींच्या विरोधात अभियोग चालवू इच्छितो? आम्हाला पण अभियोग चालवायचा आहे. आम्हाला पण अभियोग चालवायचा आहे. होय होय, आम्हाला सगळ्यांना अभियोग चालवायचा आहे. आम्हाला सगळ्यांना अभियोग चालवायचा आहे. कालपर्यंत आपलं उष्ट खाणाऱ्यांमध्ये अरे एवढं धाडस कुठून आलं की ते माझ्यावर अभियोग चालवण्याची मागणी करायला लागलेत? अरे ते काय विसरलेत की मी पंतोजींचा मेहुणा आहे आणि आपण जे करतोय त्यात पंतोजी आपल्या सोबत आहेत. अरे कालपर्यंत ज्यांची हिम्मत आमच्याकडे पाहण्याची सुद्धा नव्हती ते आमच्या विरोधात आवाज उठवायला लागलेत. अरे ते विसरलेत का की त्यांचा प्रत्येक भाग न भाग आमचा गुलाम आहे. भाऊ, जेव्हा अंधार पडतो ना तेव्हा आपली सावली सुद्धा आपली साथ सोडून जाते. वाईट काळात आपले सुद्धा आपला मार्ग बदलतात. ते तर परके आहेत. श्रीधर, या जगात फक्त एकच नियम चालतो, ज्याची काठी त्याची म्हैस. अजून आपली काठी इतकी कमकुवत झाली नाहीये की आपण या मुठभर शेतकऱ्यांना सांभाळू नाही शकणार. अरे त्यांचे स्वर तोपर्यंतच उंच आहे जोपर्यंत हा सदाशिव पंतांचा साला त्यांच्या कल्पनेतून दूर आहे. ज्या दिवशी मी स्वतः त्यांच्या समोर जाऊन उभा राहीन
तेव्हा त्यांचे स्वर सुद्धा तसेच गार पडतील जसं पाणी पडल्यानंतर आग. परंतु त्यांचे स्वर इतके उंच मी कधीच पाहिले नाहीत भाऊ. तुमची उपस्थितीही त्यांना शांत करणार नाही, मृत्यूही त्यांना थांबू शकणार नाही. श्रीधर, मृत्यू तर फारच लांबची गोष्ट आहे. तिची चाहूलच इतकी भयंकर असते ना की चांगले चांगले वीर आपले गुडघे टेकून आपल्या जीवाची भीक मागतात. जर असं झालं तर अतिउत्तम भाऊ. नाहीतर तुम्हाला माहिती आहे की यावेळी जखम त्या मागासलेल्यांच्या शरीरावर नाही, त्यांच्या सन्मानावर लागली आहे. ते त्याला इतक्या सहज विसरणार नाहीत. आपण सर्वांनी हजारो वेळा त्यांच्या सन्मानाला ठेचलंय, त्यांच्या मानाला पण नष्ट केलंय. तू बघ श्रीधर, जेव्हा आपण त्यांच्या सभेत जाऊ तेव्हा त्यांचा सन्मान सुद्धा मातीच्या ढिगासारखा फुटून खाली पडेल. त्यांच्यात इतकी पण हिंमत राहणार नाही की ते वर तोंड करून आपल्याकडे पाहू शकतील. चल, मी तुला त्या उंदरांची लायकी दाखवतो. भाऊ, असं झालं तर देण्याघेण्याचे वांदे होतील. त्या वस्तीवाल्यांनी आपल्यावर हल्ला करायला नको. गप्प बस. सवर्ण असून सुद्धा भित्र्यांसारखा काय वागतोस? तुला लाज नाही वाटत? चल माझ्यासोबत चल. काय झालं? तुला हसायला काय येत आहे? कारण मी आज खूप खुश आहे आजी. विचारा का? का? कारण की तुझी आणि ताईची आज मैत्री झाली आहे. आता आपण तिघं मिळून सोबत दंगा करूया. हो, आणि मी माझ्या हाताने माझ्या मुलीसाठी खोबऱ्याचे आणि काजूचे लाडू बनवेन. तुला आवडते ना खोबऱ्याची आणि काजूची मिठाई? मला माझ्या आजीच्या हाताने बनवलेलं सगळं काही आवडतं. कसं? केव्हा खाल्लास खाऊ माझ्या हातचा? जेव्हा तू सिद्धूला आपल्या हातचं बनवलेलं खाऊ घालायचीस तेव्हा मी रोज विचार करत झोपायचे की कधी तो दिवस येईल की जेव्हा आजी माझ्यावरही प्रेम करेल. आणि तुला माहितीये, तू माझ्या स्वप्नात देखील यायचीस आणि मला तुझ्या हातचं बनवलेलं खाऊ देखील घालायचीस. आजी, तू खोबऱ्याच्या मिठाईत इलायची सुद्धा घालायचीस ना? त्याची चव मला फार आवडते. स्वप्नामध्ये खाल्लेल्याची चव सुद्धा तुला आठवते? सत्य सांगायचे तुझे बाबा, तू खरंच विठ्ठलाचा प्रसाद आहेस. आणि मी या प्रसादाला मिळवण्यासाठी 8 वर्ष वाया घालवली. आजी, तू रडू नकोस. मी बाबांना सांगून अजून प्रसाद मागून घेईन. नाही, आता याची काही गरज नाहीये. मला माझा प्रसाद मिळालाय. केव्हा? आता तर तू प्रसादासाठी रडत होतीस. आई साहेब, पंचायतीत वस्तीवाल्यांनी छबुराव महाराजांच्या विरोधात अभियोग चालवलाय आणि सगळे लोक या गोष्टीमुळे चिडलेत की त्यांनी तुमच्यावर लाठी चालवली. सावी, ऐक तरी. अगं कुठे चालले सावी? पाटील, मी तर म्हणतो त्यांच्यावर अभियोग चालवलाच पाहिजे. त्यांनी आईसाहेबांवर काठी चालवली आणि सावित्रीला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला. हो पाटील, जरी सावित्रीला जखम झाली नसेल परंतु तिला मारण्याचा तरी प्रयत्न केला. त्यांनी आमच्या आईला विनाकारण त्रास दिला कारण त्या सावित्रीला वाचवत होत्या. मी तर म्हणतो की छबू महाराजांना माफी नाही मिळाली पाहिजे. हो, नाही हो, नाही, नाही नाही, मिळाली नाही, पाहिजे. नाही नाही मिळाली पाहिजे माफी. माझ्या विचारानुसार अशा प्रकारचा आरडाओरडा करून काहीच होणार नाही. जे कुणी छबुरावांच्या विरोधात अभियोग चालवू इच्छितात त्यांनी एक एक करून आपली बाजू मांडावी. बोला, सगळ्यात आधी कोण आपला अभियोग चालवू इच्छितोय? पंतोजींचे प्रतिनिधी छबू भाऊंचा. विजय असो. मला सूचना मिळालीये की माझ्यावर अभियोग चालवण्याच्या गोष्टी सुरू आहेत. पंतोजी ज्या छबुरावाला आपल्या अनुपस्थितीमध्ये आपला प्रतिनिधी बनवून गेलेत त्याच्यावर अभियोग चालवण्याच्या गोष्टी सुरू आहेत. अर्थात स्वयं पंतोजींवर अभियोग चालवण्याच्या गोष्टी सुरू आहेत. ठीक आहे, चालवा पंतोजींच्या प्रतिनिधींवर अभियोग.
शबुरावजींवर अभियोग चालवण्याची कार्यवाही सुरू केली जाते. एक एक करून बोला, कोण आपला अभियोग लावू इच्छितोय? अरे न्यायाचे नियम विसरलास का पाटील? पंचाच्या आसनावर बसलेला व्यक्ती आरोप ऐकण्यासाठी असतो, आरोप लावण्यासाठी नाही. अरे आणि जर कोणी आरोप लावूच इच्छित नाही तर त्यांना का भाग पाडलं जातंय? काय तुझ्या बाबांनी तुला हा नियम शिकवला नाही का? हा? घाबरू नका. ज्याला अभियोग चालवायचा आहे त्याने पुढे येऊन निसंकोचपणे आपलं म्हणणं मांडावं. यात सांगायची काय गरज आहे? हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पाटील, हा दबाव टाकण्याचा कोणता नवीन मार्ग आहे का? हा? कसं सांगायचं? जर आपण पंतोजींच्या मेहण्यावर अभियोग चालवला तर ते आपल्या पूर्ण कुटुंबाला उपाशी मारून टाकतील. आपलं तर सगळंच त्यांच्याकडे. क्षमा करा पाटील, आमचा नाईलाज आहे. आमचा नाही लाज आहे पाटील. नाही पाटील, तू त्या महापुरुषांची तुलना आपल्या मुलीबरोबर करून हिला महान सिद्ध करण्याचा प्रयत्न करशील आणि मी ऐकून घेईन? नाही, कधीच नाही. तू इतिहासाचा दाखला देऊन एका अडाणी माग असलेल्या मुलीला माझ्यावर आरोप लावण्याची अनुमती देऊ शकत नाहीस. अरे देवा, पंतजी आपल्या मुलीचे शत्रू व्हायला नकोत. तिला काय गरज होती पाण्यात राहून मगरीशी असं वैर घेण्याची? शाला हवे मुलीला शिक्षण होते पाप, जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान, आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री 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 सावित्री